नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील भाषासूत्रम 2 यामधला जो दा धातू आहे, तो दा धातू आज आपण समजावून घेणार आहोत. त्याची रूपं आज आपण म्हणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दा यच्छ हा धातू आपण इयत्ता 8वी मध्ये पाहिला होता. प्रथम गणाचा तो धातू होता. त्याचा अर्थ सुद्धा दा यच्छ या धातूचा अर्थ सुद्धा देणे. आणि आत्ता आपण जो दा धातू बघणार आहोत त्याचा अर्थ सुद्धा देणे आहे. फक्त हा जो दा धातू आहे त्याला यच्छ हा आदेश लागलेला नाहीये. नुसता दा धातू आहे आणि तो पहिल्या गणाचा नाही आहे, प्रथम गणाचा नाही आहे, तर तृतीय गणाचा आहे. आपण इयत्ता 8वी मध्ये जो दा यच्छ धातू बघितला तो प्रथम गण परस्मय पद त्याचा अर्थ देणे. आणि आत्ता आपण इयत्ता 10वी मधला जो दा धातू बघतो आहोत तो आहे तृतीय गण उभय पद अर्थ देणे हाच आहे. फक्त तो तृतीय गणाचा आहे आणि उभयपदी आहे. म्हणजेच त्याला परस्मैपद आणि आत्मनेपद हे दोन्ही प्रत्यय लागतात. चला विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण लटलकार म्हणणार आहोत परस्मय पदाचा. लक्ष द्या उच्चाराकडे. ददाती, दत्तः, ददती प्रथम पुरुष. ददासी, दत्थः, दत्थ मध्यम पुरुष. ददामी, दद्वः, दद्मः उत्तम पुरुष. आता लंगलकार प्रथम भूतकाळ आपल्याला बघायचा आहे परस्मय पदाचा. हा धातू आपल्याला म्हणायचा आहे. चला. अददात, अदत्ताम, अददुः प्रथम पुरुष. अददाः, अदत्तम, अदत्त मध्यम पुरुष. अददाम, अदद्व, अदद्म उत्तम पुरुष. आता आपल्याला म्हणायचं आहे लोटलकार. लोटलकार म्हणजे आज्ञार्थ. परस्मय पदाचा लोटलकार बरं का. ददातु, दत्ताम, ददतु प्रथम पुरुष. देही, दत्तम, दत्त मध्यम पुरुष. ददानी, ददाव, ददाम उत्तम पुरुष. आता आपल्याला बघायचं आहे विधिलिंग लकार म्हणजे विध्यर्थ कशाचा? परस्मय पदाचा. चला म्हणूया बरं. दद्यात, दद्याताम, दद्युः प्रथम पुरुष. दद्याः, दद्यातम, दद्यात मध्यम पुरुष. दद्याम, दद्याव, दद्याम उत्तम पुरुष. आता बघायचा आहे लूट लकार म्हणजे द्वितीय भविष्यकाळ परस्मय पदाचा बरं का. चला म्हणायला सुरुवात करूया. दास्यती, दास्यतः, दास्यन्ती प्रथम पुरुष. दास्यसी, दास्यथः, दास्यथ मध्यम पुरुष. दास्यामी, दास्यावः, दास्यामः उत्तम पुरुष. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण परस्मय पदाचा जो दा धातू आहे तो म्हटला. आता आपल्याला आत्मनेपदाचा म्हणायचा आहे. आत्मनेपदाचा लंगलकार. दत्ते, ददाते, ददते प्रथम पुरुष. दत्से, ददाथे, दद्वे मध्यम पुरुष. ददे, दद्वहे, दद्महे उत्तम पुरुष. आता आत्मनेपदाचा लंगलकार प्रथम भूतकाळ. अदत्त, अददाताम, अददत प्रथम पुरुष. अदत्ताः, अददाथाम, अदध्वम मध्यम पुरुष. अददी, अदद्वहि, अदद्महि उत्तम पुरुष. आता आत्मनेपदाचा लोट लकार आज्ञार्थ. दत्ताम, ददाताम, ददताम प्रथम पुरुष. दत्स्व, ददाथाम, ददध्वम मध्यम पुरुष. ददै, ददावहै, ददामहै उत्तम पुरुष. आता आपल्याला आत्मनेपदाचा विधिलिंग लकार
विद्यर्थ म्हणायचा आहे. ददित, ददियाताम, ददिरन प्रथम पुरुष. ददिथाः, ददियाथाम, ददिध्वम मध्यम पुरुष. ददीय, ददीवहि, ददीमहि उत्तम पुरुष. आता आत्मनेपदाचा लुट लकार म्हणजेच द्वितीय भविष्यकाळ. दास्यते, दास्येते, दास्यन्ते प्रथम पुरुष. दास्यसे, दास्येथे, दास्यद्वे मध्यम पुरुष. दास्ये, दास्यावहे, दास्यामहे उत्तम पुरुष. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो दा धातू आहे तिसऱ्या गणाचा तो कसा म्हणायचा ती रूपं आपण म्हणून घेतली. दा धातूचा अर्थ सुद्धा आपण बघितला. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.